नमस्कार. आज आपण एका खूप पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे मौन. आपल्याला अनेकदा असं वाटतं की शांत बसणं म्हणजे कमजोरी, पण खरंच तसं आहे का की शांत राहण्यातच आपला खरा विजय लपलाय? चला बघूया. वाद जिंकला की तुम्ही हरलात. विचित्र वाटतं ना ऐकायला, कारण आपण तर नेहमीच वादविवादात जिंकण्यासाठीच धडपडत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक विजयाची ना एक किंमत मोजावी लागते. आणि म्हणूनच आपला आजचा मूळ प्रश्न आहे की खरंच शांत राहून जिंकता येतं का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागूया. तर सगळ्यात आधी बघूया वादाची किंमत. आपल्याला जी प्रत्येक वादात जिंकण्याची एक नैसर्गिक इच्छा असते ना, त्यामागे काही छुपे तोटे सुद्धा आहेत. आपल्याला काय वाटतं की प्रत्येक चर्चेत आपलं म्हणणं खरं केलं की आपण जिंकलो, शक्तिशाली झालो. पण या सगळ्या गडबडीत आपण आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गमावून बसतो, ती म्हणजे आपली मानसिक आणि भावनिक ऊर्जा, आपली आतली शांतता. आता बघा, ह्या दोन रस्त्यांमध्ये किती फरक आहे. एका बाजूला आहे तो अहंकाराचा गदारोळ. इथे काय होतं, आपली सगळी एनर्जी वाया जाते, भांडणं वाढत जातात आणि इगो जरी सुखावला तरी शांती मात्र निघून जाते. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, मौनाची शक्ती. इथे एनर्जी वाचते, विचारांमध्ये एक क्लॅरिटी येते आणि मनाला कायमची शांती मिळते. आता निवड तर आपल्याच हातात आहे, बरोबर ना? बरं, मग हे मौन म्हणजे नेमकं काय आहे? हे काही हार मानणं नाहीये. उलट मौन हे एक खूप पॉवरफुल म्हणजे आत्मसंरक्षणाचं साधन आहे. चला बघूया कसं. मौन म्हणजे फक्त तोंड बंद ठेवणं नाही, ही एक स्ट्रॅटेजिक शांतता आहे, म्हणजे विचारपूर्वक निवडलेली शांतता. इथे शब्द नसतात, पण शहाणपण आणि विवेक असतो. याला तर एक अदृश्य कवच असं म्हटलंय, जे आपल्या आतल्या शांतीचं बाहेरच्या नकारात्मक गोष्टींपासून रक्षण करतं. एक सोपं उदाहरण देतो. आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी सेव्हर मोड असतो ना, तो जसा फालतू ॲप्स बंद करून बॅटरी वाचवतो, अगदी तसंच मौन आपल्याला फालतूच्या भांडणांपासून दूर ठेवून आपली मानसिक ऊर्जा वाचवतं. एकदम सोपं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला कळलं की मौन म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे. पण हे करायचं कसं? त्यासाठी एक अगदी सोपा आणि जबरदस्त मार्ग आहे. आणि याला किती वेळ लागेल? 1 तास? 10 मिनिटं? नाही, फक्त 30 सेकंड. हो, बरोबर ऐकलं. फक्त 30 सेकंड पुरेसे आहेत कोणत्याही मोठ्या वादाची दिशा बदलण्यासाठी. हा नियम एकदम सोपा आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिली स्टेप, ओळखा. म्हणजे जेव्हा राग येतोय किंवा चिडचिड होतीये हे लक्षात घ्या. दुसरी स्टेप, थांबा. रिॲक्ट करण्याऐवजी फक्त 30 सेकंड गप्प बसा. आणि तिसरी स्टेप, पुन्हा मिळवा. त्या 30 सेकंदांमध्ये डोकं शांत होईल, विवेक परत येईल आणि मग शांतपणे योग्य उत्तर देता येईल. आणि ही इतकी सोपी प्रॅक्टिस आहे ना, पण याचे फायदे खूप मोठे आणि कायम टिकणारे आहेत. चला तर मग बघूया मौनाचे 5 खास उपहार कोणते आहेत. तर यातून मिळतं काय? पहिलं, आपली एनर्जी वाचते, कारण आपण फालतूच्या भांडणांपासून वाचतो. दुसरं, विवेक परत येतो, कारण शांत डोक्यानेच योग्य निर्णय घेता येतात. तिसरं, आपला अहंकार कमी होतो, मीच बरोबर हा हट्ट सुटतो. चौथं, आपली नाती जपली जातात, कारण वाद वाढायच्या आतच थांबतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 5वं, एक वेगळ्याच प्रकारची एक दिव्य शांती अनुभवता येते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपला मूळ स्वभावच शांत आणि आनंदी आहे. खरं तर आपण स्वतःच आनंदाचे एक रूप आहोत. तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नावर परत येऊया. शांत राहणं हाच खरा विजय आहे का? मला वाटतं आता उत्तर अगदी स्पष्ट आहे. मौन ही कमजोरी नाही, ही एक चॉईस आहे, एक निवड आहे, एक सराव आहे. आणि हो, हीच आपली सगळ्यात मोठी अदृश्य शक्ती आहे, जिचा वापर करून आपण खरीखुरी आंतरिक शांतता आणि खरा विजय मिळवू शकतो.